नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 25 फेब्रुवारी रोजीचं करंट अफेअर्स आहे तर ते इथं बघणार आहोत. तुम्ही डेली ही लेक्चर सिरीज फॉलो करा, तुम्हाला निश्चितच तुमच्या करंट अफेअर्समध्ये इम्प्रूव्हमेंट नक्कीच बघायला मिळेल. लेक्चर सुरू करण्या अगोदर राज्यसेवेची आपण पूर्व परीक्षेची बॅच सुरू केलेली आहे, विजयश्री बॅच. त्याचबरोबर कंबाईन घटक पूर्व परीक्षेसाठी आपण लक्ष्य बॅच सुरू केलेली आहे मित्रांनो. त्याचबरोबर जर बघितलं कंबाईन गट ब आणि गट क परीक्षेसाठी आपण फाउंडेशन बॅच 2.0 सुरू केलेली आहे. त्याचबरोबर कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच आपण सुरू केलेली आहे. या सगळ्या बॅचेसमध्ये नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, आपण जर बघितलं तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे. फाउंडेशन बॅच जर घेतली त्यामध्ये स्टेट बोर्डचे लेक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि राज्यसेवेच्या फाउंडेशन बॅचमध्ये तर तुम्हाला एनसीईआरटीचे लेक्चर बघायला मिळतील. तर अशा बॅचेस आहे जे तुम्हाला अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर बघायला मिळेल. त्याचबरोबर आपला नोट्स पॅक जो आहे तो तुम्ही परचेस करू शकता. हे सगळ्या गोष्टी अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर तुम्हाला मिळणार आहे, त्यासाठी डाउनलोड करा. लवकरच आपण सब्जेक्ट वाईज जे लेक्चर घेत आहोत त्याशी संबंधित सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज टेस्ट सिरीज सुद्धा सुरू करणार आहोत. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्यावर प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि इंस्टाचं पेज फॉलो करून ठेवा, ज्यावर अभ्यासविषयक रील्स जे आहे ते आम्ही रेग्युलर सेंड करत असतो. तर 25 फेब्रुवारी रोजीचे करंट अफेअर्स सुरू करूया. मग सुरुवातीचाच पहिला प्रश्न आहे, जागतिक सामाजिक न्याय दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर जागतिक सामाजिक न्याय दिन जो आहे मित्रांनो तो 20 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट केला जातो. मग आपण जर बघितलं तर 20 फेब्रुवारी हा जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. या दिवसाची स्थापना जी ती युनायटेड नेशन मार्फत करण्यात आली होती. कशासाठी? तर या दिवसाचं उद्दिष्ट गरिबी झालं, सामाजिक बहिष्कार झालं, लैंगिक असमानता, बेरोजगारी, मानवी हक्कांचं उल्लंघन, अपुरी सामाजिक संरक्षण प्रणाली यांचा सामना करण्यासाठी हा दिवस जो आहे तर तो सेलिब्रेट केला जातो. मग या वर्षीची थीम काय होती? तर स्ट्रेंथनिंग अ जस्ट ट्रान्झिशन फॉर सस्टेनेबल फ्युचर अशी याची थीम होती. यानंतर महत्त्वाचे दिवस बघून घेऊया जे 2025 मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये आलेले आहे. जसे की जागतिक पाणथळ दिन 2 फेब्रुवारी, जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी, जागतिक कडधान्य दिन 10 फेब्रुवारी, विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस 11 फेब्रुवारी, जागतिक आंतरधर्मीय सौहार्द सप्ताह 1 ते 7 फेब्रुवारी, आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी डे 10 फेब्रुवारी, स्त्री जननेंद्रियाच्या विकृतीसाठीचा शून्य सहनशीलता आंतरराष्ट्रीय दिवस 6 फेब्रुवारी, सुरक्षित इंटरनेट दिवस 11 फेब्रुवारी, आंतरराष्ट्रीय अरबी बिबट्या दिवस 10 फेब्रुवारी, जागतिक युनानी दिवस 11 फेब्रुवारी, जागतिक पँगोलिन दिवस 15 फेब्रुवारी. आणि हा जर बघितला दरवर्षी फेब्रुवारीच्या 3ऱ्या शनिवारी जो आहे तर तो सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. यानंतर जर बघितलं 2ऱ्या शनिवारी येते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला सेलिब्रेट करण्यात आली होती. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आपल्या सगळ्यांसमोर इथं, सांस्कृतिक ओळख. ठीक आहे. एखाद्या विशिष्ट ठिकाणाची सांस्कृतिक ओळख आणि नैसर्गिक संसाधनांचं संरक्षण. ठीक आहे. बघा नीट लक्ष द्या, हा क्वेश्चन महत्वाचा आहे. सांस्कृतिक ओळख आणि नैसर्गिक संसाधनांचं संरक्षण करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने इथं नवीन जमीन कायदा मंजूर केलेला आहे? तर बघा मित्रांनो, विशिष्ट अशा ठिकाणाची एक वेगळी सांस्कृतिक ओळख असते. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी काय असतात तर नैसर्गिक संसाधनं असतात. मग आपण जर बघितलं त्याचं संरक्षण करण्यासाठी उत्तराखंडने काय केलेलं आहे? नवीन कायदा पारित केलेला आहे. तर आता बघा मित्रांनो, उत्तराखंडमध्ये जी काही जमीन असणार आहे, ठीक आहे, जी काही जमीन असणार आहे, ठीक आहे, तर ती जी जमीन आहे तर त्या जमिनीची एक सांस्कृतिक ओळख पण आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं उत्तराखंड जे आहे तर ते प्रसिद्ध असं आपण म्हणूया महादेवाशी संबंधित जे काही ठिकाणं आहे तिथं आपल्याला ते बघायला मिळतात. हिंदू धर्मातील पवित्र स्थळ आपल्याला तिथे बघायला मिळतात. त्याचबरोबर जर बघितलं तर या ठिकाणी जी काही नैसर्गिक संसाधनं आहे ती सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. मग यांचं संरक्षण करण्यासाठी आता एक नवीन जमीन कायदा मंजूर करण्यात आलेला आहे. या कायद्यानुसार जे काही परदेशी व्यक्ती असणार आहे, परदेशी परकीय व्यक्ती जो असणार आहे तर त्याला या ठिकाणी जमीन खरेदी करण्यापासून रिस्ट्रिक्ट करण्यात आलेलं आहे. इतके दिवस ते उत्तराखंडमध्ये जमीन खरेदी करू शकत होते, पण आता ते उत्तराखंडमध्ये जमीन खरेदी करू शकणार नाही. तर अशा प्रकारे उत्तराखंड सरकारने हा नवीन कायदा केलेला आपल्याला बघायला मिळतो. तर हे कशासाठी करण्यात आलेलं आहे? तर सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी आणि नैसर्गिक संसाधनांचं संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. फक्त इथं हरिद्वार आणि उधमसिंग नगर हे 2 ठिकाणं वगळले या 18 जिल्ह्यांमध्ये परराज्यातील व्यक्तींना, ठीक आहे, आपण जर बघितलं तर परराज्यातील व्यक्तींना बागायती आणि शेतजमीन आता ते खरेदी करू शकणार नाही.
तर परदेशीच्या ऐवजी मी परराज्यातील असा शब्द वापरायला पाहिजे होता, परराज्य. ठीक आहे, कारण इथं जर बघितलं परदेशी म्हटलं की तो फॉरेनर होऊन जाईल. तर फॉरेनरला तर तसं अलाउड नाहीच आपल्याकडे जमीन खरेदी करणं. पण आपण जर बघितलं दुसऱ्या राज्यातील व्यक्ती जर असेल उत्तराखंड शिवाय, तर तो सुद्धा आता इथं जमीन खरेदी करू शकणार नाहीये. ठीक आहे, तर परदेशी नाही असा शब्द नका वापरू, परराज्यातील व्यक्ती हा शब्द आपल्याला इथे यूज करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या स्टेटमधील व्यक्ती जाऊन उत्तराखंडमध्ये आता जमीन खरेदी करू शकत नाही. सेम पहिले कुठं होतं, तर जम्मू काश्मीरमध्ये होता ही तरतूद, आता उत्तराखंडमध्ये आपल्याला बघायला मिळते. आता उलट आपण जम्मू काश्मीरमध्ये जाऊन जमीन खरेदी करू शकतो. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. आता बघा मित्रांनो, उत्तराखंडमध्ये आपल्याला लोकसभेच्या 5 जागा, राज्यसभेच्या 3 जागा. 9 नोव्हेंबर 2000 साली उत्तराखंडची स्थापना करण्यात आलेली आहे. पुष्कर सिंह धामी मुख्यमंत्री आहे. लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंह हे राज्यपाल आहे. त्याचबरोबर जिम कॉर्बेट, नंदा देवी आणि राजाजी राष्ट्रीय उद्यानं जे आहे ते आपल्याला उत्तराखंडमध्ये बघायला मिळतात. तर उत्तराखंडचं सौंदर्य तुम्हाला इथं पाठीमागे या इमेजमध्ये तर दिसतच असेल, केदारनाथ मंदिर आहे ते. फेब्रुवारी 2025 मध्ये भारताने कोणत्या देशाने लिथियम खाणकाम आणि उत्खननामध्ये सहकार्य पुढे नेण्यासाठी एक सामंजस्य करार केलेला आहे? तर बघा मित्रांनो, आपल्याकडे आता लिथियमच्या अलीकडे शोध लागलेला आहे. आपण जर बघितलं तर रियासी तुम्हाला माहित असेल, जम्मू काश्मीरमध्ये एक ठिकाण आहे. तर तिथं मागच्या वर्षी 5.9 मिलियन टनचा जो काही लिथियमचा साठा जो आहे तर तो सापडलेला आहे. मग आपल्याकडे आणि राजस्थानमध्ये सुद्धा काय सापडलेलं आहे, तर लिथियमचे साठे सापडलेले आहे. आणि लिथियम ही आजच्या जगात सगळ्यात जास्त मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे सध्याच्या सिच्युएशन मध्ये जगामध्ये. ठीक आहे, भारतातच नाही जगामध्ये. का तर तुम्ही बघितलं असेल मोबाईल. ठीक आहे, मोबाईलमध्ये जी बॅटरी यूज केली जाते ती लिथियम आयनची बॅटरी असते. त्यानंतर तुम्ही इलेक्ट्रिक कार EV आजकाल कंटिन्यू बघत असाल, तर EV जे आहे त्या लिथियम बॅटरीनेच बनलेले आहे. लिथियम पासूनच जी बॅटरी बनते त्यापासून बनलेली आहे. म्हणजे आपण जर बघितलं लिथियम हा मोस्ट इम्पॉर्टंट इथं घटक आहे, ज्याला पांढरं सोनं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मग मित्रांनो, अर्जेंटिना सोबत या लिथियमचं खाणकाम करण्यासाठी, कारण अर्जेंटिनाला ऑलरेडी खूप एक्सपिरियन्स आहे, अर्जेंटिनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लिथियमचे साठे सुद्धा आढळलेले आहे. मग त्यांचा एक्सपिरियन्स वापरून आपण इथं खाणकाम जे आहे ते इथं करणार आहोत, लक्षात ठेवायचं आहे. मग अर्जेंटिनाचे कॅटामार्का या ठिकाणचे गव्हर्नर राहुल अलेजांद्रो जलील आणि भारताचे कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी या दोघांमध्ये हा करार जो आहे तो झालेला आहे. यानंतर अर्जेंटिनाची राजधानी आहे ब्युनोस आयर्स. स्पॅनिश भाषा आहे मित्रांनो अधिकृत त्यांची भाषा. अर्जेंटिनन पेसो जे आहे ते चलन आहे. दक्षिण अमेरिका खंडामध्ये येतो. ब्राझील नंतर दुसरा एक मोठा देश आपल्याला बघायला मिळतो. झेवियर मायली तिथले राष्ट्रपती आहेत. आणि त्याचबरोबर अर्जेंटिना कोणासाठी फेमस आहे, तर लिओनल मेसीसाठी अर्जेंटिना फेमस आहे. यानंतर इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ मेरीटाईम नेव्हिगेशन एड्स च्या उपाध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड झालेली आहे? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ मेरीटाईम नेव्हिगेशन म्हणजे ही जी संस्था आहे, ठीक आहे, जिला इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ मेरीटाईम नेव्हिगेशन एड्स ही जी संस्था आहे, तर ही संस्था कशाशी संबंधित आहे, तर जे काही सागरी व्यापार म्हणूया, ठीक आहे, सागरी व्यापार म्हणूया किंवा सागरी दळणवळण म्हणूया, ठीक आहे, दळणवळण, तर याशी संबंधित ही संस्था आहे. ठीक आहे, मग आपण जर बघितलं तर या संस्थेचं उपाध्यक्षपदी कुणाची निवड झालेली आहे, तर या संस्थेचं उपाध्यक्ष बनलेला आहे भारत. कोण बनलेला आहे, तर भारत. तर हिला आपण IALA नावाची संस्था असं म्हणू शकतो. या संस्थेची बैठक जी आहे मित्रांनो ती डिसेंबर 2025 मध्ये भारतामध्ये होणार आहे. आणि परिषद आणि महासभा, या संस्थेची परिषद आणि महासभा सप्टेंबर 2027 मध्ये मुंबईमध्ये होणार आहे. आपण जर बघितलं तर भारताचा उपाध्यक्ष बनलेला आहे. आणि सचिव बंदरे व जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे TK रामचंद्रन यांनी भारतीय शिष्टमंडळाचं इथं नेतृत्व केलेले आहे. TK रामचंद्रन सचिव आहे कुठं, तर बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयामध्ये. फेब्रुवारी 2025 मध्ये सोल लीडरशिप कॉन्क्लेव्हच्या पहिल्या आवृत्तीचं उद्घाटन कोणी केलं? आता एक सोल लीडरशिप कॉन्क्लेव्ह आपण सुरू केलेलं आहे. आता सोल काय भानगड आहे? सोल ही दक्षिण कोरियाची राजधानी का? ठीक आहे, सोल ही दक्षिण कोरियाची राजधानी आहे, पण इथं ते सोलचा अर्थ हा नाहीये. आता ही सोलचा अर्थ नेमकं काय आहे, तर स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिप असा याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, म्हणजे भारतातच आयोजित करण्यात आलेली एक परिषद आहे. या परिषदेमध्ये
जे काही एकदम फेमस व्यक्ती असणार आहे मित्रांनो, वेगवेगळ्या क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, सामाजिक सेवा, कला क्षेत्र, अशा वेगवेगळ्या, जसं की रायटर म्हणा, पोएट म्हणा, ठीक आहे, सिंगर वगैरे, या अशा क्षेत्रातील जे काही फेमस व्यक्ती असणार आहे ते या परिषदेमध्ये येणार आहे, सोल परिषदेमध्ये, आणि ते त्यांची इन्स्पिरेशनल स्टोरी जी आहे ती या परिषदेमध्ये सांगणार आहे. मग या परिषदेचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेलं आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, या पहिल्या आवृत्तीला भूतानचे पंतप्रधान शोरिंग तोगबे हे प्रमुख पाहुणे म्हणून यांनी मुख्य भाषण केलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर राजकारण झालं, क्रीडा झालं, कला झालं, मीडिया, आध्यात्मिक जग, सार्वजनिक धोरण, व्यवसाय, सामाजिक क्षेत्र यासारख्या विविध क्षेत्रातील नेते त्यांनी त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास जो आहे तो इथं शेअर केलेला आहे. कधी झाली ही 21 ते 22 फेब्रुवारी 2 दिवसाची परिषद जी आहे तर ती आयोजित करण्यात आली होती. कुठं? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. भारतातील पहिला इंडियाज फर्स्ट व्हर्टिकल बाय डायरेक्शनल सोलार प्रोजेक्टचं उद्घाटन कोणी केलं? आता मराठीमध्ये याचं ट्रान्सलेशन खूपच विचित्र जात होतं, द्विपक्षीय वगैरे असं, पण त्यामुळे मी इंग्रजीमध्ये घेतलेलं आहे म्हणजे समजायला सोपं होऊन जाईल. तर भारतातील पहिला इंडियाज फर्स्ट व्हर्टिकल बाय डायरेक्शनल सोलार प्रोजेक्ट. आता तुम्ही बघितलं असेल सोलार, ठीक आहे, तर सोलार मध्ये कसं असतं, असं सोलार पॅनल असतं, ठीक आहे, छतावर बसवलेलं असतं अशा प्रकारे, आणि सूर्याची जी उष्णता आहे ती यावर पडते आणि इथं काय मिळतं, सूर्यप्रकाश मिळतो. ठीक आहे, पहिले कन्सेप्ट समजून घेऊ. आणि आपण जर बघितलं तर हे आता जे सोलार पॅनल इथं बसवण्यात आलेले हे बाय डायरेक्शनल आहे, म्हणजे तुम्ही खालून सुद्धा हे काय करणार आहे, सूर्यप्रकाशाचा वापर करून सौर ऊर्जा तयार करणार आहे, म्हणजे दोन्ही साईडने ऊर्जा इथं तयार होणार आहे. मग ती कशी वर्क कसं होणार सर? ठीक आहे, तर इथं काय केलं जाणार आहे समजून घ्या, की आता हा सूर्य आहे, ठीक आहे, सूर्याची किरण या सोलर पॅनलवर या साईडने पडणार, ठीक आहे, आणि त्यानंतर इथं खाली काय केलं जाणार आहे, आरशे बसवले जाणार आहे. अशा प्रकारे खाली जे आहे ते आरशे बसवले जाणार आहे. मग सूर्याची किरण समजून घ्या या सोलर पॅनलवर पडतील, त्यानंतर समजून घ्या इथून खाली पडणार आणि आरशावरून परत इथं पडणार. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं तर इकडून सूर्यकिरण जे आहे, ठीक आहे, सूर्य लांब असणार त्यामुळे इकडे पण पडणार, इकडे पण पडणार आहे. मग इथं सूर्याची किरण पडणार, ठीक आहे, आपण जर बघितलं तर ते इथं कुठेतरी खाली आरशावर पडणार. ठीक आहे, मग ते इथं धडकून इथं जाणार. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं तर जे काही सूर्याची किरण कधी कधी ढगावर पडतात मग ते रिफ्लेक्ट होतात. मग ते रिफ्लेक्ट झाल्यानंतर असं खालून इकडे पण जाऊ शकतात, इकडे पण जाऊ शकतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे जर बघितलं तर खाली जे आरशे बसवले जाणार आहे यामुळे काय होणार आहे, आता समजून घ्या एखाद्या ठिकाणी, समजून घ्या मी इथं क्लिअर करतो, समजून घ्या की या ठिकाणी असा सूर्याचा किरण समजून या ठिकाणी अशा डायरेक्शनने पडला. ठीक आहे, तर तो बाउन्स बॅक होऊन अशा प्रकारे इथं जाणार. ठीक आहे, म्हणजे समजून घ्या की सूर्य उगवताना हे सोलर पॅनल असे होते, अशा प्रकारे याच्यावर इथं सूर्यकिरण पडली. ठीक आहे, आणि त्यानंतर मावळत्या वेळी समजून घ्या सूर्य या साईडने समजून घ्या इथं अशा प्रकारे सूर्यकिरण पडली आणि इथं दोन्ही साईडने इथं काय होऊ शकते, ऊर्जेची निर्मिती होऊ शकते. तर हेच मला तुम्हाला समजून सांगायचं होतं. याचपर्यंत भारतामध्ये कधी झालं नव्हतं, पण आता फर्स्ट टाइम भारतामध्ये झालेलं आहे. आपण एक मेट्रो स्टेशन आहे दिल्लीमध्ये, तर त्यावर हा प्रयोग सक्सेसफुलरित्या इथं केलेला आहे. हे सोलर पॅनल बसवलेले आहे. मग आपण जर बघितलं तर हे याचं उद्घाटन कोणी केलं, तर मनोहरलाल खट्टर यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. तर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार आणि ऊर्जा मंत्री आहे मनोहरलाल खट्टर. तर यांनी ओखला विहार नावाचं मेट्रो स्टेशन आहे नवी दिल्लीमध्ये, तर तिथे याचं उद्घाटन केलेलं आहे. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. मग बाकी किती ऊर्जा ते तयार करतात काय आपल्याला त्याविषयी जास्त काही घेणं देणं नाहीये. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. बघा आता भारतातील पहिल्या घडामोडी समजून घेऊया. राजस्थानच्या अजमेर या ठिकाणी पहिली ट्रान्सजेंडर अखिल भारतीय परिषद आयोजित करण्यात आली होती. भारतातलं पहिले AI विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार आहे. कन्याकुमारीमध्ये पहिला काचेचा पूल जो आहे तो बनवण्यात आलेला आहे. समान नागरी संहिता लागू करणारं पहिलं राज्य उत्तराखंड आहे. सिक्कीमच्या सोरेंग जिल्ह्यात पहिलं सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर जे ते सुरू झालेलं आहे. दलित उपकोटा हरियाणाने पहिले लागू केलेला आहे. पहिला तेल पाम प्रक्रिया प्रकल्प अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू झालेला आहे. पहिलं डॉल्फिन संशोधन केंद्र पाटणा बिहार, आणि पाटणा बिहार येथेच बालकांचा कर्करोगाचं हॉस्पिटल जे आहे ते स्थापन केले जाणार आहे. 5 कोटी आयुष्यमान कार्ड उत्तर प्रदेशने बनवलेलं आहे. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे दिल्लीमध्ये ओपन झालेला आहे. गुजरातच्या तिथे सीमावर्ती भागामध्ये मसाळी जे गाव आहे ते भारतातील पहिलं सीमावर्ती भागातलं सौर गाव बनलेलं आहे, भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवरचं. भारतातील पहिली स्वयंसेवा यंत्रणा असणारी, म्हणजे तुमचं सामान्य आण करण्यासाठी स्वयंसेवा यंत्रणा असणारी दिल्ली विमानतळ हे पहिलं विमानतळ बनलेलं आहे. आणि भारतातील पहिलं बाल कर्करोग रुग्णालय पाटणा बिहारमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. 100 अब्ज डॉलर्सचा अर्थसंकल्प पार करणारं पहिलं राज्य कोणतं आहे?
तर $100 बिलियन. ठीक आहे, $1 बिलियन म्हणजे 8,000 कोटी. ठीक आहे, आता लावा $100 बिलियन म्हणजे किती कोटी, तर 8 लाख कोटी. 8 लाख कोटीचा अर्थसंकल्प मांडणार पहिलं राज्य कोणतं बनलेले, ते बनलेले उत्तर प्रदेश मित्रांनो. कोण बनलेले, उत्तर प्रदेश. ठीक आहे, उत्तर प्रदेश ने आजपर्यंतचा सगळ्या राज्याच्या इतिहासातला सगळ्यात मोठा अर्थसंकल्प जो आहे तो मांडलेला आहे. आपण जर बघितलं उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री, राज्यपाल आनंदीबेन पटेल. त्यानंतर जर बघितलं तर राष्ट्रीय उद्यान दुधवा, चंबळ. ठीक आहे, दुधवा राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर जर बघितलं चंबळ, पिलीभीती आणि अमनगड व्याघ्र प्रकल्प आहे, आणि चंद्रप्रभा आणि किशनपूर वन्यजीव अभयारण्य आहे. आता उत्तर प्रदेशशी संबंधित महत्त्वाच्या चालू घडामोडी समजून घेऊया. 24 जानेवारी 2025 हा उत्तर प्रदेशचा 76वा स्थापना दिवस म्हणून सेलिब्रेट करण्यात आला. त्यानंतर जर बघितलं तर जे काही महाकुंभ सध्या आयोजित केले जात आहे, तर त्याच्या प्रचारासाठी आपण जर बघितलं कुंभवाणी नावाचं जे काही एक FM चॅनल आहे, ती योगी आदित्यनाथ यांनी सुरू केलेलं आहे. त्यानंतर जर बघितलं तर जे काही आशियाई गिधड आहे, तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचं प्रजनन केंद्र जे आहे ते अलीकडे उत्तर प्रदेशमधील गोरखपूर वन विभागाच्या आपण जर बघितलं तर कॅम्पी इथं आय थिंक मयूरगंज आहे आय थिंक. ठीक आहे, आता मला याचं नाव नाही आठवते, हे इथं नाव काहीतरी चुकलेलं आहे. तर मयूरभंज नावाच्या ठिकाणी त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे. टाटा पॉवर सोलार सिस्टमने, तुम्हाला जर माझं चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं तुम्ही टाका. ठीक आहे, टाटा पॉवर सोलार सिस्टम लिमिटेडचा उत्तर प्रदेशमध्ये टाटा पॉवर सोलार सिस्टमने उत्तर प्रदेशमध्ये घर घर सोलार नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. उत्तर प्रदेशमधील पहिलं सौर शहर अयोध्या हे बनणार आहे, आणि देशातील पहिले गाय अभयारण्य उत्तर प्रदेशमध्ये तयार केले जात आहे. भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला, तर मागं ज्ञानेश कुमार जे आहे ते भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त बनले होते मित्रांनो. आता जर आपण बघितलं तर भारताचे नवीन निवडणूक आयुक्त कोण बनलेले, मुख्य नाही, निवडणूक आयोगामध्ये 3 निवडणूक आयुक्त असतात, एक आहे मुख्य, आणि त्याचबरोबर जर बघितलं ती एक आहे सुखबीर सिंह सिंधू. ठीक आहे, म्हणजे 2 तर ऑलरेडी होते, ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह सिंधू. आता विवेक जोशी यांनी त्यांना जॉईन केलेलं आहे. आता निवडणूक आयोगाची जी स्ट्रेंथ आहे 3ची, ती आता कंप्लीट झालेली आहे. आपण जर बघितलं तर 1988 मध्ये काय झालं होतं, तर 65वी घटना दुरुस्तीनुसार मतदानाचं वय जे आहे तर ते 21 वरून 18 करण्यात आलं होतं. त्यामुळे मतदान करणाऱ्यांची संख्या वाढली होती. पहिले निवडणूक आयोगामध्ये एकच निवडणूक आयुक्त असायचा, मग त्यावरून ती संख्या जी आहे ती 3 इतकी करण्यात आली, कारण लोड खूप जास्त वाढला होता. तर आता जर बघितलं तर विवेक जोशी हे निवडणूक आयुक्त असतील, ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त असतील, आणि सुखबीर सिंह सिंधू हे जर आपण हे जर बघितलं हे एक निवडणूक आयुक्त असणार आहे. निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली होती. 25 जानेवारी हा जो दिवस आहे मतदार दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय, ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त आहे. त्यानंतर 324 ते 329 कलम जे आहे तर ते जर आपण बघितलं तर निवडणूक आयोगाशी संबंधित कलम आहे. आता यातील एक कलम मी तुम्हाला विचारतो, मूलभूत. ठीक आहे, आता अभ्यास कोणाचं डीप आहे यावरून आपल्याला कळेल. ठीक आहे, एकदम गाढ अभ्यास. तर मूलभूत हक्कांच्या बाहेरील हक्क जे आहे, ठीक आहे, तर त्यामध्ये 324 ते 329 या कलमांपैकी एका कलमामध्ये मूलभूत हक्काच्या बाहेरचा हक्क देण्यात आलेला आहे. तर ते कलम कोणतं आणि तो हक्क काय, हा आजचा टॉप लेवलचा इथं क्वेश्चन जो आहे तो मी तुम्हाला इथं विचारण्यात आलेला आहे. चला उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. इतर निवडणूक आयुक्त कोण आहेत, सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी. महत्वाच्या नियुक्त्या बघूया. भारताचे 51वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना, विजय किशोर राहटकर राष्ट्रीय महिला आयोगाचे नवीन अध्यक्ष, भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक परवेश शिवमणी, भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार, UPSCचे नवीन अध्यक्ष प्रीती सुदान, टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष नोएल टाटा, इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे 3रे महासंचालक आशिष खन्ना, 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पंगारिया, नवीन कॅग संजय मूर्ती, 26वे RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा. SBI कार्डच्या MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती. SBI कार्डचे नवीन MD आणि CEO बनलेले सलीला पांडे. आपण जर बघितलं मित्रांनो तर सलीला पांडे यांनी कोणाची जागा घेतलेली आहे, तर अभिजित चक्रवर्ती यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. आता SBI ची एक उपकंपनी म्हणूया आपण, SBI कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस. ठीक आहे,
तर 1 एप्रिल 2025 पासून सलीला पांडे जे असणार आहे तर त्या अभिजित चक्रवर्ती यांच्या जागेवर काय असणार आहे तर या SBI कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेसच्या नवीन MD मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जे आहे ते असणार आहे. ठीक आहे, त्यांची नियुक्ती 2 वर्षाच्या कार्यकाळासाठी करण्यात आलेली आहे. SBI ची स्थापना जर आपण बघितली तर 1955 मध्ये करण्यात आली होती. 1921 मध्ये एक बँक स्थापन करण्यात आली होती, इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. या बँकेलाच कन्वर्ट करण्यात आलेले SBI मध्ये. AD गोरवाल समितीची स्थापना करण्यात आली होती 1951 मध्ये. या समितीने आपला अहवाल दिला होता 1955 मध्ये आणि या अहवालानुसार जर आपण बघितलं तर SBI ची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे. SBI स्थापनेचा कायदा जो आहे, ठीक आहे, तर तो सुद्धा लक्षात ठेवा 1955चा आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर SBIचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे आणि छल्ला श्रीनिवासलू शेट्टी हे जे आहे ते अध्यक्ष आहे SBI चे. गुगलने आपला आतापर्यंत सगळ्यात मोठा कॅम्पस जो आहे जिथं गुगलचे जे काही लोक आहे ते काम करणारे अनंता कोणत्या शहरात सुरू केलेला आहे तर बेंगलोरमध्ये सुरू केलेला आहे, कर्नाटकमध्ये. ठीक आहे, 5000 पेक्षा जास्त कर्मचारी तिथे काम करणारे. आता गुगलचे जे काही पॅरेंट कंपनी म्हणजे गुगल तर एवढी मोठी कंपनी पण तिची पण एक वरती कंपनी तिला म्हटलं आता अल्फाबेट. गुगलचे CEO आहे सुंदर पिचाई. लॅरी पेज यांनी गुगलची स्थापना केली होती 4 सप्टेंबर 1998 ला स्थापना झालेली आहे कॅलिफोर्निया USA मध्ये. ग्रोक 3 हा चॅटबॉट ज्याला जगातील सर्वात स्मार्ट AI म्हणून संबोधले जाते कोणत्या कंपनीने लॉन्च केला तर बघा मित्रांनो XAI. एक्स तुम्हाला माहिती आहे ट्विटरचं नवीन नाव आहे तर XAI, ठीक आहे, यांनी जर बघितलं तर ग्रोक 3 नावाचा चॅटबॉट जो आहे तो अलीकडे इथं काय केलेला आहे तर लॉन्च केलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे हा एकदम ॲडव्हान्स चॅटबॉट आहे. OpenAIचा चॅटबॉट कोणता आहे तर ChatGPT. त्यानंतर जर बघितलं गुगलचा कोणता आहे जेमिनाय. ठीक आहे, आता इथं XAI ने आपला नवीन चॅटबॉट लॉन्च केलेला आहे ग्रोक 3. म्हणजे याचं पहिलं पण मॉडेल होतं पण पहिल्या मॉडेलपेक्षा नवीन मॉडेल 10 पट फास्ट आहे असं एलॉन मस्क यांचं म्हणणं आहे, कारण एक्सचे मालक कोणी एलॉन मस्कच आहे. दिल्ली ओपन ATP चॅलेंजर टेनिस स्पर्धा 2025 विजेतेपद कोण जिंकलेलं आहे तर ते जिंकलेलं आहे मित्रांनो इथं लक्षात ठेवा किरियन जेग्वेट यांनी जिंकलेलं आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर किरियन जेग्वेट यांनी 2025 मध्ये दिल्ली ओपन ATP चॅलेंजर टेनिस स्पर्धेचं इथं विजेतेपद जिंकलेलं आहे. त्यांनी ब्रिटनच्या बिली हॅरिसचा पराभव केलेला आहे. ते मूळचे फ्रान्सचे लक्षात ठेवा आणि यांनी चेन्नई ओपन ही स्पर्धा 2025 मध्ये ऑलरेडी जिंकलेली आहे. लागोपाठ 2 स्पर्धा यांनी जिंकलेल्या आहे. दिल्ली ओपन टेनिस स्पर्धा जी आहे तर तिचं विजेतेपद $1,00,000 एवढं असणार आहे. यानंतर मित्रांनो बघा क्रीडाविषयक चालू घडामोडी जाणून घेऊया. 33वी संतोष ट्रॉफी पश्चिम बंगालने जिंकलेली आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंह, प्रवीण कुमार यांना मिळालेला आहे. 41वा स्पॅनिश सुपर कप FC बार्सिलोनाने जिंकलेला आहे. मेसी आहे यामध्ये. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 4000 धावा स्मृती मानधनाने केलेला आहे. श्रेयस अय्यर पंजाब किंग्सचा नवीन कर्णधार असणार आहे. कर्नाटकने 32वी विजय हजारे ट्रॉफी जिंकलेली आहे. खो खो विश्वचषक पुरुष आणि महिला दोघांचाही भारताने जिंकलेला आहे. फिडे बुद्धिबळ विश्वचषक भारताने जिंकलेला आहे. मॅडिसन कीजने ऑस्ट्रेलियन ओपन आणि जेनिक सिन्नरने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलेले आहे. मॅडिसन कीजने महिलांमध्ये तर जेनिक सिन्नरने पुरुषांमध्ये. मुंबई ओपन टेनिस टुर्नामेंटची स्पर्धा जी आहे तर ती जर आपण बघितलं जिल टिचमनने जिंकलेली आहे आणि पंकज अडवाणीने इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. 2 टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. भारतातील जो काही इंडियाज फर्स्ट व्हर्टिकल बायडायरेक्शनल सोलार प्रोजेक्ट जो आहे त्याचं उद्घाटन कोणी केलं आणि गुगलने आपला आतापर्यंत सर्वात मोठा कॅम्पस अनंता कोणत्या भारतीय शहरात सुरू केलेला आहे हे तुम्हाला सांगायचे. आणि त्याचबरोबर आपल्या बॅचेस मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच, कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी लक्ष्य बॅच, कंबाईन गट ब आणि गट क परीक्षेसाठी फाउंडेशन बॅच 2.0, कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच. ठीक आहे, त्याचबरोबर आपला नोट्स पॅकेज जो तुम्ही परचेस करू शकता याचा फी आहे फक्त 499 रुपये. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळेल. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. तुमच्यापैकी बऱ्याचशा मुलांनी बॅच घेतलेली आहे, अजून तुम्ही घेतली नसेल तर आता जास्त लेट करू नका. ठीक आहे, आणि तुमच्या तयारीला एका मार्गदर्शकाची जर गरज असेल तर अभ्यास मित्र नेहमीच तुमच्यासाठी उपलब्ध आहे. ठीक आहे, तर थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.